नमस्कार मित्रांनो, गुरुकृपा आयुर्वेद यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. तर आज आपण नवीन विषय घेऊन येणार आहोत, तो म्हणजे वातव्याधी, सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. त्यावरती मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. चरकाचार्यांनी चिकित्सास्थानातील वातव्याधी हा 28वा अध्याय वर्णन केला आहे. त्यामध्ये 84 प्रकारचे वेगवेगळे वाताचे विकार हे वर्णन केले आहेत. वायु आयुर्बलम, वायु वायुर्धाता, शरीरीनाम, वायु विश्वम इदम, सर्वम प्रभु वायुश्च कीर्तितः. तर वायू हा शरीर, मन, इंद्रिय, आत्मा यांना जर वायू प्राकृत अवस्थेत असेल तर यांना चांगल्या प्रकारे टिकवून ठेवून आयुष्य वाढवण्याचं काम हा वायू करतो. जर हा वायू शरीरामधील हा वायू जर विकृत झाला तर शरीर, आत्मा, मन, इंद्रिय या सर्वांना बिघडण्याचं कार्य सुद्धा हा विकृत वायू करतो. तर त्यातलाच आज आपण एक विकृत वायू, तो म्हणजे स्पेसिफिक एका ठिकाणावरचा, तो म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. तर स्पॉन्डिलायसिस ह्या शब्दाचा अर्थ काय, तर सर्वमानानुसार हाडामध्ये, अस्थिमध्ये झीज होणे त्याला स्पॉन्डिलायसिस म्हणतात. तर यातलाच आपण सर्वायकल म्हणजे मानेच्या ठिकाणी असलेल्या मणक्यामध्ये होणारी झीज, त्याला आपण सर्वायकल स्पॉन्डिलायसिस असे म्हणतो. त्याची मुख्य कारणे काय आहेत? मुख्य 3 कारणे आहेत: आहार, विहार आणि वय. तर यात वयानुसार जी चेंजेस येतात, जे बदल घडून येतात, ते साधारणतः आयुर्वेदाने दोषांचा आणि वयाचा एकदम प्रॉपर संबंध सांगितलेला आहे. बालवयामध्ये कफ प्राधान्य असतं, तरुण वयामध्ये पित्त प्राधान्य असतं आणि वार्धक्य अवस्थेमध्ये वायू प्राधान्य असतो. म्हणजे वय जसं वाढत जाईल त्यानुसार ह्या दोषांच्या अवस्था पण बदलत जातात. त्यातलाच एक मुख्य म्हणजे की सर्वायकल स्पॉन्डिलायसिस हा मन्यागत शूल कशामुळे होतो, तर वार्धक्यात वाढणाऱ्या वाताच्या विकारा म्हणजे वात प्रकोपामुळे जी काही अस्थिगत झीज झालेली असते त्यामुळे हा दिसून येणारा एक सर्वसामान्यामधील आजार आहे. पण त्याला आता कॉन्ट्राव्हर्शियल असं म्हणता येईल की वयाचा आणि सर्वायकल स्पॉन्डिलायसिसचा आत्ता सध्या तरी काही अर्थार्थी संबंध राहिलेला नाहीये. त्याचं मुख्य कारण काय, तर त्याचं मुख्य कारण आहे तुमचा आहार, तुमचा विहार. जशी एक सामान्यतः आपल्याला एखादी जर गाडी असेल तर ती चालवायची असेल, त्याला बेसिक गोष्टी कुठल्या आहेत, तर पेट्रोल किंवा डिझेल, ऑइल आणि ग्रीस ह्या गोष्टी जशा महत्त्वाच्या आहेत, तसं पण मानवी शरीराला दूध, तूप आणि जर आहारामध्ये जर तुम्ही ह्या गोष्टी जर व्यवस्थित आल्या नाहीत, दुधाचं प्रमाण किंवा तुपाचं प्रमाण किंवा जो काही स्नेहांश लागतो आपल्याला, जी ऑइलिंग ग्रीसिंग लागतं बॉडीला, ती जर प्रॉपर नसेल तर ह्यामुळे अर्ली एजेसमध्ये हे आत्ता दिसून येणारा हा आजार म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. त्यातलं मुख्य कारण काय, तर वृक्ष आहार. की दुसरी गोष्ट विरुद्धासन असेल, विषमासन असेल, अशा अन्न सेवनाचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते ह्याचं मुख्य कारण आहे. दुसरं मुख्य कारण म्हणजे विहार. आत्ता जे काही आपल्याला बदल म्हणजे व्यवसायामधील बदल आणि नोकरीमधील बदल जे दिसत आहेत, की सध्याचं युग हे ऑनलाईन युग आहे, गुगल युग आहे. ह्या युगामध्ये सर्वांना, आपण लहान बाळांपासून अगदी वृद्धांपर्यंत सर्वजण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वापरणारी म्हणजे जीवन आवश्यक झालेली गोष्ट म्हणजे मोबाईल आणि लॅपटॉपचा अतिप्रमाणात उपयोग केला तर त्यामुळे पण सर्वायकल स्पॉन्डिलायसिस होऊ शकतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रायव्हिंग, जिथे की वाताचा खूप मोठा संबंध येतो. प्रवास, अतिप्रवास जो होतो टू व्हीलरवरती आणि रोज म्हणजे अतिप्रवास आणि डेली प्रवास, हेवी हेल्मेट वापरणे, एक स्टँडर्डायझेशन आहे त्या हेल्मेटचं. तर ती जर स्टँडर्ड हेल्मेट वापरली आपण तर शक्यतो मानेला काही त्रास होणार नाही. पण जे काही विदाऊट स्टँडर्ड हेल्मेट आहेत, अशी जर तुम्ही हेल्मेट वापरत असाल, ते तुम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलायसिसचं कारण ठरू शकतं. ऑफिस वर्गातील जनतेसाठी हा प्रश्न असेल की त्यांनी जी काय आपली पोझिशन आहे बसण्याची, ती पण प्रॉपर असली पाहिजे. जर ती चुकीची असेल तर त्यामुळे सुद्धा मानेला त्रास होऊ शकतो. विहारातील दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे रात्री जागरण. हे वात प्रकोपाला कारणीभूत असणारं एक कारणापैकी एक कारण आहे. या ऑनलाईन युग येण्याच्या अगोदर सर्वायकल स्पॉन्डिलायसिसचं वयोमर्यादा होती, ती म्हणजे वयाच्या 60व्या वर्षीनंतर शक्यतो हे आजार आपल्याला फक्त मणक्यातील झीज डिजनरेशन झाल्यामुळे हे दिसून येत होते. सर्वायकल स्पॉन्डिलायसिस झाला हे कसं आपण स्वतःला जर प्रायमरीली समजून घ्यायचं असेल तर कसं ओळखायचं, त्याची लक्षणे काय आहेत, तर ते प्रामुख्याने लक्षणे आहेत.
मन्याशूल मन्याशूल म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलायसिसच्या ऐवजी मान दुखणे, त्याची कारणे अनेक आहेत. त्यात मस्क्युलर स्पॅझम असू शकतो किंवा अपघातामुळे असू शकतं, हे त्याचं एक कारण आहे, किंवा मानदुखीचं कारण, किंवा तुमच्या झोपण्याच्या पोझिशनमुळे सुद्धा मान दुखू शकते. पण ह्या टेम्पररी गोष्टी आहेत, ह्या काही छोटे मोठे उपाय केल्यानंतर ते बरे होतात. पण सर्वायकल स्पॉन्डिलायसिस हा असा आजार आहे, एक तर तो मानेच्या ठिकाणी शूल निर्माण करतो, किंवा एका हाताला मुंग्या येणं, किंवा हात जड पडणं, किंवा टिपिकल काही बोटांना मुंग्या येणे, किंवा पूर्ण हाताला मुंग्या येणे, किंवा पुन्हा तळव्याला मुंग्या येणे, किंवा दोन्ही हाताला सुद्धा मुंग्या येऊ शकतात. तर याला आयुर्वेदात काय उपाय आहेत? तर एकतर इंटरनल मेडिकेशन, म्हणजे आपल्याला पोटात औषध देता येतात. स्थानिक उपाय काय करता येतील? स्थानिक मसाज असेल, जेवढी सहन होईल अशा प्रमाणात. लोकल ॲप्लिकेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स आहेत, मेडिकेटेड ऑइल्स, ते आपण तिथे अप्लाय करू शकतो. सगळ्यात बेस्ट मन्याबस्ती आहे. त्या ठिकाणी आघातजन्य असेल किंवा कुठल्याही प्रकारचा असेल सर्वायकल स्पॉन्डिलायसिस तर मन्याबस्ती देता येतं. त्यानंतर पंचकर्मातील बस्ती हा उपक्रम करून घेता येतो. त्यानंतर पंचकर्मातील नश्य हा उपक्रम मन्याशूलासाठी अत्यंत उपयुक्त असलेला एक उपक्रम आहे. अशा प्रकारचे अनेक उपाययोजना आपल्याला आयुर्वेदानुसार करता येतात. मग त्यानंतर आहे विद्धकर्म आहे, अग्निकर्म आहे. ह्या सर्व गोष्टींनी आपल्याला सर्वायकल स्पॉन्डिलायसिस हा बरा करण्यास चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते. हा पंचकर्मातला भाग झाला. त्यानंतर आहारामध्ये काय करायचं? तर ही झीज भरून काढण्यासाठी अनेक प्रकारची आहारीय द्रव्ये आहेत. दूध असेल, तूप असेल, ड्रायफ्रुट्स असतील, ते पण ड्रायफ्रुट्स घ्यायचे असतील तर त्या अगोदर आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, की हे कुठल्या ऋतूमध्ये किती प्रमाणात आणि कसे खायचे. त्यानुसार जर तुम्ही ह्या गोष्टीची उपाययोजना केलात तर सर्वायकल स्पॉन्डिलायसिसमधून आपल्याला चांगल्या प्रकारे बाहेर पडण्यास मदत होते. सर्वायकल स्पॉन्डिलायसिस साठी काही स्पेसिफिक योगासने आहेत. ती जर आपल्या योगाच्या जे योगतज्ञ आहेत यांच्या सल्ल्यानुसार, किंवा आयुर्वेदाचार्य आहेत यांच्या सल्ल्यानुसार कुठले योगासने करायचे, कोणते प्राणायाम करायचे, आहार असेल, लाईफस्टाईल विहार असेल, आणि औषधी असतील, पंचकर्म असतील, यांच्या संगतीला जर योगासनांची जर सांगड घातली तर चांगल्या प्रकारे आपल्याला सर्वायकल स्पॉन्डिलायसिस मधनं बाहेर पडण्यास मदत होईल. सर्वायकल स्पॉन्डिलायसिस झाल्यावरती काळजी काय घ्यायची? तुमची बसण्याची पोझिशन सर्वात महत्त्वाचं चेंज करणे, बदलणे. मोबाईलचा उपयोग खूप प्रमाणात असेल तर तो एका पोझिशनला ठेवून वापरणे. लॅपटॉपसुद्धा तशाच म्हणजे योग्य पोझिशनला ठेवून वापरणे. टू व्हीलरचा वापर खूप असेल तर तो कसा टाळता येईल या प्रकारे करणे. काही गोष्टी ह्या टाळता येत नाहीत, पण त्याला पर्यायी व्यवस्था काय करता येईल हे योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर आपण ह्या गोष्टी केलात तर त्याला आपल्याला चांगल्या प्रकारे प्रिव्हेंट करता येतं आहे. या व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.